सखीनो, बाहेर तर 40 अंशाच्या वर तापमान गेलंय, पण खरी परीक्षा कुठे असते माहितीये? ती म्हणजे आपल्या स्वयंपाकघरात. उन्हाळ्यात गॅस समोर तासनतास उभं राहून जेवण बनवणं म्हणजे एखाद्या युद्ध जिंकण्यासारखंच असतं, हो की नाही? अंगाची लाई होते, डोकं गरम होतं आणि आपली सुद्धा चिडचिड होते. पण आता काळजी करू नका, कारण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही स्मार्ट कुकिंग टिप्स सांगणार आहे जे तुमचा हा जो सगळा व्याप आहे तो सुद्धा वाचवतील आणि तुम्हाला गरमही होणार नाही आणि व्यवस्थित तुम्ही जेवण करू शकाल. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. नंबर 1, वेळेचं नियोजन. सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे टायमिंग. जर तुम्हाला शक्य असेल तर गॅसवरची कामं, उदाहरणार्थ भाजी शिजवणं असेल, चपात्या करणं असेल, सकाळी लवकर म्हणजे साधारण 10च्या आत करा, सूर्य डोक्यावर येण्याच्या आत, किंवा संध्याकाळी सूर्य मावळल्यावर करा. दुपारच्या कडक उन्हामध्ये गॅस पेटवणं टाळा. तुम्ही सकाळीच भाज्या चिरून किंवा डाळ भातीचा कुकर जो आहे तो शिजवून म्हणजे लावू शकता किंवा शिजवून ठेवू शकता. दुपारच्या वेळी तुम्हाला फक्त त्या गोष्टी गरम करायच्या आहेत, म्हणजे तुम्हाला फार त्रास होणार नाही. यानंतरची टिप म्हणजे ओव्हन किंवा इंडक्शनचा वापर. जर तुमच्याकडे इंडक्शन शेगडी असेल तर उन्हाळ्यामध्ये ती एक वरदान ठरते. गॅसमुळे आजूबाजूची हवा गरम होते, तुम्ही पंखा सुद्धा लावू शकत नाही, पण इंडक्शनवर असं होत नाही. तसंच मायक्रोवेव्हचा वापर फक्त पदार्थ गरम करण्यासाठी न करता बटाटे उकडवणं किंवा काही भाज्या शिजवण्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता. यामुळे किचनमधलं तापमान जे आहे ते फार वाढत नाही आणि तुम्हाला जास्त सफोकेट आणि गरम झाल्यासारखं होणार नाही. यानंतरची टिप म्हणजे 1 पॉट मील. शक्यतो उन्हाळ्यामध्ये मुलांना सुद्धा सुट्ट्या लागलेल्या असतात. मग अशा वेळेस उन्हाळ्यात तासनतास गॅससमोर उभं राहून पोळी भाजी, वरण भात असं बनवण्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही 1 पॉट मील करू शकता. जसं की मसाले भात, खिचडी, पुलाव असेल ज्याच्यामध्ये तुम्ही भाज्या वगैरे चिरून टाका, थालीपीठं असतील. एकाच भांड्यामध्ये जेवण झालं की उष्णता कमी निर्माण होते आणि भांड्याचा पसारा सुद्धा कमी होतो. तुम्हाला भांडी घासायला तासनतास उभं राहायची गरज नाही आणि शरीराला थंड ठेवण्यासाठी सोबत ताक किंवा कोशिंबीर वगैरे सुद्धा तुम्ही घेऊ शकता, म्हणजे अगदी पूर्ण मील तुमच्या पोटात जाईल. नंतरची टिप आहे ती म्हणजे किचनमधली हवा खेळती ठेवा. स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना एक्झॉस्ट फॅन नक्की चालू ठेवा. जर एक्झॉस्ट नसेल तर खिडक्या पूर्ण उघड्या ठेवा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बाहेरून गरम हवा येत असेल तर पडदा थोडा ओला करून तो खिडकीवरती लावा किंवा एखादा ओलसर असा कपडा ठेवा, जेणेकरून खिडकीमधनं जी हवा येईल ती त्या ओल्या कपड्यातून येईल, जेणेकरून तुमचा जो काही किचनचं एकंदरीत वातावरण आहे ते सुद्धा थंड राहू शकतं. सो या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला माहिती असतील कदाचित, पण तुम्ही जर त्या अगदी फॉलो केल्या तर तुम्हाला ते सोयीस्कर ठरेल. यानंतरची टिप आहे ती म्हणजे पूर्वतयारी करा. आता प्रिपरेशन खूप इम्पॉर्टंट असतं. गॅस पेटवण्यापूर्वी सगळी तयारी तुम्ही करून ठेवा, म्हणजे भाजी चिरणं असेल, मसाले वाटणं असेल, पीठ मळणं असेल, जे तुम्ही पंख्याखाली बसून सुद्धा करू शकता. गॅस तेव्हाच पेटवा जेव्हा तुम्हाला फोडणी द्यायची किंवा हे सगळं तुम्हाला गॅसवरती शिजवायचं आहे. किमान 10 ते 15 मिनिटं तुमचं यामध्ये सगळं वाचेल आणि तुम्हाला जो त्रास आहे तो सुद्धा होणार नाही. सो या छोट्या छोट्या टिप आहेत सखींनो, या कशा तुम्हाला वाटल्या मला नक्की सांगा. तुम्ही उन्हाळ्यामध्ये किचनमध्ये स्वतःला कसं कूल ठेवता हे मला कमेंट्समध्ये सुद्धा सांगा. यातल्या कुठल्या टिप्स तुम्ही करतही असाल, पण बरेचदा या बिझी स्केड्यूलमध्ये या गोष्टींचा आपल्याला विसर पडतो. मग कोणीतरी असं हवं असतं की जे तुम्हाला आठवण करून देईल की बाबा तू हे नको तर हे कर, मग आपल्याला त्या गोष्टी क्लिक होतात. म्हणून हा खूप असा कदाचित माहिती असलेला पण तुमच्या सोयीसाठी तुम्हाला आठवण करून देणारा असा छान असा व्हिडिओ मी बनवलाय. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ भरपूर शेअर करा, म्हणजे तुमच्यासारख्या अनेकींना याचा फायदा होईल.